नमस्कार. आज आपण हबप कांचनताई महाराज जगताप यांचे एकलहरा येथे झालेले कीर्तन ऐकणार आहोत. तसेच सकारात्मक विचार या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर बघा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आजिया सकळा हरीच्या दासा, आजिया सकळा हरीच्या दासा, आजिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी, विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. आम्हाले दया असावे कल्याण, दया असावे कल्याण, नामामध्ये दया असावे कल्याण. दया असावे कल्याण. जागुकी निहाळ पांडुरंग, हे निदान पांडुरंग, हे निदान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळ टाळ टाळ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. संगीत विशारद आकाश महाराज व त्यांना साथ देतील हबप दिलीप महाराज सटाले.
रे ना रे ना कल्पायुष भावितया कूळ आकल्पायुष भावितया कूळ आकल्पायुष वावेतया कुळ आकल्पायुष वावेतया कुळ आकल्पायुष भावितया कुळ आकल्पायुष भावितया कुळ आकल्पायुष वावेतया कुळ आकल्पायुष वावेतया कुळ माझिया सकला माझिया सकळा माझिया माझिया सकळा माझिया 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 सकळा माझिया सकळा हरीचिया दादा कल्पनेची बाधा नभो कौने काजी कल्पनेची बाधा नभो कवने काही माझिया सकळा हरीचा दादा माझिया 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 सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी आकल्पायुष भावितया कुळ आकल्पायुष भावितया कुळ आकल्पायुष वावेतया कुळ आकल्पायुष वावेतया कुळ माझिया 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 सकळा माझिया सकळा हरीचिया दास माझिया सकळा हरीचिया दास कल्पनेची बाधा नभो कौने काज कल्पनेची बाधा नभो कौने काही माझिया सकळा
संत मंडळी ही संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो संत मंडळी संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो संत मंडळी ही संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो संत मंडळी ही संत मंडळी संत मंडळी संत मंडळी सुखी असो सुखी असो
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हर हर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांसी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, विठ्ठल 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 टाळ 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे असुता, चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रै, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग, पांडुरंगा कारू प्रतामा नमना, पांडुरंगा कारू प्रतामा नमना, पांडुरंगा
पादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 हॅलो हॅलो द्या थोडा थोडा आवाज द्या सगळ्याला आलो आलो विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथ वा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत अकल्प आयुष्य व्हावे तया कुणा अकल्प आयुष्य व्हावे तया कुणा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त भक्तीतले शिरोमणी नामदेव महाराज यांचा अत्यंत महत्वाचा सगळ्यांच्याच पाठातला ओळखीचा साधा सोपा 4 चरणाचा पण मागणी प्रकरणातला अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या जागराच्या निमित्ताने निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग नामदेव महाराज यांचा आहे अभंगामध्ये नामदेव महाराज मागणी मागतायत महाराज ऐका ना मागच्या वर्षी मी तुमच्या गावाला आली होती का नाही आली होती काही हो म्हणता काही नाही म्हणतात का तुम्ही नव्हते आले होते का मी आले होते बरं मागच्या दिवशी सप्ताहामध्ये कितवा दिवस दिला होता तुम्ही मला जागराचा दिवस दिला होता बरं इथपर्यंत बरोबर ओळखलं आता मला सांगा मागच्या वर्षी मी कोणता अभंग घेतला होता असा अंदाज पंचे नका ठोकाठाकी करू खरं खरं बोलायचं कोणता अभंग घेतला होता कोणालाच नाही माहिती आठवत नाही मग तुम्ही कीर्तन ऐकतात कशाला माझं म्हणणं एक बाबा
मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे. लोकांचा प्रवाह असा सरळ वाहत असेल तर मी उलटी वाहते. याचं कारण आहे, सगळी महाराज मंडळी तुम्हाला म्हणेल रोज कीर्तन ऐका, रोज प्रवचन ऐका, रोज कथा ऐका, पण माझं म्हणणं उलट आहे. तुम्ही कथा कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, कीर्तन कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. किती कीर्तन ऐकून तुमच्यामध्ये जर साधा एक गुण चांगला येत नसेल तर काय उपयोग आहे बाबा कीर्तनाचा. 2 तास कीर्तन ऐकलं आणि कीर्तनातून उठून लगेच तंबाखू मळायला लागला, काय उपयोग आहे. कीर्तन ऐकलं आणि तुमच्याच्यानं साधं सिगारेट सुटत नाही, काय उपयोग आहे कीर्तनाचा. कीर्तन ऐकल्याबरोबर इथून गेलेत आणि कीर्तनकाराचंच कुटाळं करत बसलात, काय अर्थ आहे त्याला. मला एवढंच म्हणायचं आहे, आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही इथे कीर्तनाला बसतात, सप्ताहाला बसतात, कुठे तुम्हाला महिनाभर कीर्तन ऐकायचे, मग 7 दिवसाचे अभंग तुमच्या पाठ नसावे. तुम्ही चिंतन करत नाही घरी गेल्यानंतर. कीर्तनकाराने कोणता अभंग घेतला होता, कसं चिंतन सोडवलं, त्याच्यातनं आपल्याला काय घेता आलं पाहिजे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नाही तर आमच्या सारख्यांनी किती बोंबा मारून उपयोग होणार नाहीत महाराज, अजिबात नाही. थोडं तरी आचरणात आलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगते, तुमचं लक्ष नाही म्हणून कीर्तनकार अभ्यास करायला तयार नाही. तुम्हाला विनोद लागतात, तुम्हाला टाइमपास लागतो, तुम्हाला फार मोठं गायन लागतं म्हणून कीर्तनकार अभंग सोडवायला तयार नाही. ही फार मोठी शोकांतिका आहेत महाराज. आणि माझ्या स्पष्ट बोलण्याचा बऱ्याच लोकांना राग येतो. तुम्हाला राग आला तर पुढच्या वेळेस बोलवू नका, पण जे खरं आहे ते बोलल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून मला असं वाटतं की तुमचं कीर्तनामध्ये लक्ष असलं पाहिजे. मागच्या वर्षी कोणता अभंग घेतला होता तुम्ही जर मला विचारलं ना, मी 100% सांगू शकते. बरं, वर्षभर फिरून सुद्धा तुम्हाला अभंग सांगू शकते, तसं तुम्हाला सांगता आला पाहिजे नाही का. म्हणून मी मागच्या वर्षी अभंग घेतला होता, घाली लोटांगण वंदिन चरण. आणि याही वर्षी अभंग घेतलाय तो तुमच्या सगळ्यांच्या पाठातला आहे. ओळखीचा नाही असं माणूस इथं बसलेला नाही, अगदी साधा आहे, सोपा आहे. पण नामदेव महाराज आजच्या या अभंगाद्वारे परमेश्वराकडे मागणी मागतायत महाराज. कारण आज मागायचा दिवस आहे. आज कीर्तनकार किती वेदांत वाचस्पती असला आणि त्याला वाटलं मी भक्ती सांगावी, वैराग्य सांगावं, जमत नाही. इथे आल्याच्या नंतर जागराच्या दिवशी मागणी प्रकरणातलाच अभंग घ्यावा लागतो. कारण वारकरी संप्रदायाचा नियम आहे, पहिल्या दिवशी नामप्रकरणातलाच अभंग असावा आणि त्याच्याकडे तुमचं लक्ष असावं. मध्ये भक्तीपर, वैराग्यपर, ज्ञानपर, संतपर चालतो. जागराच्या दिवशी मागणी प्रकरणातलाच अभंग असावा आणि काल्याच्या दिवशी भगवंताच्या चरित्राचाच उच्चार व्हावा. हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे महाराज. आणि त्या नियमाला धरून प्रत्येक कीर्तनकाराने देखील वागलं पाहिजे. म्हणून आज वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आज मागणी प्रकरणातला अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. तसं नामदेव महाराज आजच्या या अभंगामध्ये मागणी मागतायत. कारण नामदेव महाराजांचा तेवढा अधिकार आहे. अधिकाराशिवाय कुणाकडे मागता येत नाही महाराज. अधिकाराशिवाय कुणाचं कौतुकही करता येत नाही, अधिकाराशिवाय कुणाची निंदाही करता येत नाही आणि अधिकाराशिवाय कुणाचं वर्णनही करता येत नाही. मी अनेकदा सांगत असते, या वादकांना वाजवता येत नाही हे कोणी म्हणायचं. ज्याला वाजवता येतं त्याने. या गायकांना गाता येत नाही हे कोणी म्हणायचं. ज्याला राग येतो त्याला. कोणता राग तुम्हाला येतो तो नाही, गायनातला राग येतो तो. या बाईला कीर्तन जमत नाही हे कोणी म्हणायचं. ज्यांनी 4-5 तरी कीर्तन केले पाहिजे. नाहागण बोंबा मारत फिरायचं नाही, हिला जमत नाही, तुला काय जमतंय ते पाहे. म्हणजे नावं ठेवायला सुद्धा अधिकार पाहिजे, स्तुती करायला सुद्धा अधिकार पाहिजे, कौतुक करायला अधिकार पाहिजे, निंदा करायला अधिकार पाहिजे आणि मागण्यासाठी सुद्धा काय पाहिजे, अधिकार पाहिजे. आणि माझ्या नामदेव महाराजांचा अधिकारच तितका मोठा होता की परमेश्वराकडे मागणी मागितली नामदेवरायांनी महाराज. केवढा मोठा अधिकार होता. आमच्या कीर्तनात तुम्हाला म्हणावं लागतं झोपू नका, पण आमच्या नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि पुढे देवाने सुद्धा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. म्हणे ज्ञान देवा बोला
करी पुढे देव, नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा, बोला अभंग. महाराज, महिलांचा जर अधिकार विचाराल ना तर या प्रमाणात बघा केवढा मोठा अधिकार आहे. जनाबाई टाळ घेऊन उभ्या होत्या, ज्ञानोबरायला सांगत होत्या तुम्ही अभंग बोला. काय अधिकार आहे? आणि समजा याच्यातला एखादा टाळकरी जर तुम्हाला म्हटला महाराज प्रमाण उचला, तर तुम्ही म्हणाल तुझा अधिकार आहेत का? पण ज्ञानोबरायला जणी म्हणताय, जनाबाई म्हणतायत की तुम्ही बोला अभंग, एवढा अधिकार माझ्या जनाबाईचा. आणि नामदेव रायांचा एवढा अधिकार की स्वतः पांडुरंगाने सुद्धा नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचावं, एवढे अधिकारी नामदेव महाराज आजच्या या अभंगामध्ये मागणी मागतायत महाराज. कारण आज मागायचा दिवस आहे, आज नामदेवराय मागणी मागतात. बरं, काय मागतात, कोणती मागणी मागतात? आजचा जो अभंग पाहिला ना तर नामदेव रायांचा आजचा अभंग जर पाहिला तर आज खऱ्या अर्थी या अभंगाला पसायदान म्हटलेलं आहे. पसायदान, पसायदान का म्हटलं याचं कारण सांगते ऐका. स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात. ऐका बरं व्यवस्थित, स्वतः करता मागितल्या जातं त्याला दान म्हणतात, आणि संपूर्ण विश्वाकरता मागितल्या जातं त्याला पसायदान म्हणतात. आणि नामदेव महाराजांची मागणी स्वतः करता नाही, संपूर्ण विश्वा करता आहेत. म्हणून नामदेव महाराज संत आहेत. जे स्वतः करता मागतात ते माणसं असतात, आणि जे विश्वा करता मागतात ते संत असतात. म्हणून संत पदावर ते महाराज, म्हणून संत नामदेव महाराज संपूर्ण विश्वा करता मागतात. ऐका ना, मागावं. आजच्या दिवशी मागण्याचा अधिकार आपल्याला आहे. कारण 7 दिवस सेवा केली की आपण मागू शकतो. मागण्याचा अधिकार का बरं? मग तुम्ही सगळे मागाल का? मग तुम्हाला सगळ्यांना मागायचा अधिकार नाही. कोणाकोणाला आहे आणि कोणाकोणाला नाही सांगते, जरा ऐका. बरं, मी खरं बोलू का इथं? खरं बोलते ऐका. तुम्ही तुमच्यापैकी या सप्ताहाला किती जणांनी वर्गणी दिली? जरा बोट वरती करा, बोट वरती करा, बिनधास्त. बापरे बापरे, अजून बरीच उधारी बाकी आहे. ऐका 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 ऐका, ज्यांनी सप्ताला वर्गणी दिली तोच बजरंग बलीकडे मागू शकतो, आणि ज्यांनी नाही दिलं त्यांना वर्षभर मागण्याचा अधिकार नाही. महाराज, दिलं असेल तर मागू शकतात, आणि नसेल दिलं तर मागता येत नाही. महाराज, पहिल्यांदा द्यावं लागतं आणि मग माझा परमेश्वर देतो. कारण घेसी किंवा देसी अससी उदार, तो उदार आहे पण कधी घेतलं तर देतो, अन्यथा तो देत नाही. म्हणून ज्यांचं राहिलं, उद्या ज्यांना काल्याला जेवायला यायचं त्यांनी वर्गणी दिल्याशिवाय यायचं नाही. महाराज, 100% वर्गणी. मी बोलते म्हणजे मी काही कुणाची बाजू घेऊन बोलत नाही, किंवा मला तुमच्या गावाचं काही माहितही नाही. पण काल्याचा प्रसाद घ्यायचा असेल तर फुल नाही, फुलाची पाकळी तरी देता आली पाहिजे. दिलं तर मागण्याचा अधिकार, अन्यथा नाही हो. तो देव खूप देणार आहे, पण थोडं तरी तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणून ऐका, आज मागायचा दिवस आहे. मग कोणाकडे मागावं, कोणाकडे मागण्याचा अधिकार आहे? जरा शास्त्र पद्धत सांगते ऐका. प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्टात अर्थना, प्रकृष्ट नाम अर्थना आणि प्रकृष्टेभ्य अर्थना. पुन्हा ऐका, कळालं नसेल तर पुन्हा सांगते. प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्ट नाम अर्थना, प्रकृष्टात अर्थना आणि प्रकृष्टेभ्य अर्थना. मराठीत सांगते ऐका. मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी. कळतंय का? मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडून म्हणजे नामदेव रायांकडनं मागणी आहे. मागणी श्रेष्ठांकडे म्हणजे पांडुरंगाकडे मागणी आहे, आणि मागणी श्रेष्ठांकरिता म्हणजे हरीच्या दासांकरता मागणी आहे. म्हणून सातत्याने श्रेष्ठ हा शब्द आलाय. मग मला तुम्ही सांगा, माणसाने ज्येष्ठ असावं की श्रेष्ठ असावं? श्रेष्ठ. काय काय काय? श्रेष्ठ असावं.
श्रेष्ठ असावं. ज्येष्ठ नसले तरी चालेल पण माणसाने श्रेष्ठ असावं. म्हणून मागणी सुद्धा ज्येष्ठांकडनं नसली तरी चालेल पण मागणी श्रेष्ठ असणं अत्यंत महत्वाचं आहे. मग असं काय घडलं असेल की नामदेवरायला मागावं लागलं? मुळातच तर संत मागतच नाही महाराज, पण असं काय घडलं की नामदेवरायला संतांकडे मात्र देवाकडे मागावं लागलं? सांगते जरा व्यवस्थित आणि सूक्ष्म आहे का, थोडा परमार्थाचा भाग आहे. कदाचित तुम्हाला झोप लागण्याची दाट शक्यता आहे. झोप लागली तरी चालेल पण अभंगामध्ये प्रवेश करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. फार गोड दृष्टांत आहे. असं भक्तिशास्त्रामध्ये सांगितलं जातं की नामदेव महाराजांचं पांडुरंगाचं नातं अत्यंत जीवाचं नातं होतं. म्हणजे देवाच्या मनात जर काही आलं तर नामदेवरायला सांगायचे आणि नामदेवरायांना काही दुःख आलं तर देवाला सांगायचे. एक दिवस नामदेवराय आणि मात्र भगवान परमात्मे रस्त्याने निघाले आणि निघाल्याच्या बरोबर नामदेवरायाची नजर फिरता फिरता देवाच्या मुखकमलाकडे गेली, देवाच्या चेहऱ्याकडे गेली आणि देवाचा चेहरा नामदेवरायांनी ओळखला. चेहरा ओळखला. आणि खरं सांगू का, चेहरे ओळखता येतात. आता तुम्ही इथं बसले ना, तुमच्यापैकी किती लोक कपटी हे सुद्धा मी सांगू शकते. हा, किती लोक चांगले हे सुद्धा सांगू शकते. तुमचा चेहरा बोलतो तुमच्याकडे किती अहंकार आहे, तुमच्याकडे किती पैशाची घमेंड आहे हा चेहरा बोलतो. तुमच्याकडे किती कला आहे हे सुद्धा चेहरा सांगतो. तुम्हाला किती राग येतोय हे सुद्धा चेहरा सांगतोय. आणि तुम्ही किती वर्गणी दिली ते सुद्धा कोण सांगते? चेहरा सांगतो. मी चेहरा पाहून इथं ओळखू शकते बरं का, पण असं समजू नका का कांचनताई भगत बिगत आहे काय. मी काही भगत बिगत नाही, पण चेहरा पाहून ओळखता येतं ना माणसाला. चेहरा बोलका असतो महाराज. तसा परमात्म्याचा चेहरा नामदेवरायांनी पाहिला आणि देवाच्या चेहऱ्यावर नाराजगी उदासीनता दिसली. देव उदास होते महाराज. नामदेवरायांनी प्रश्न विचारला, पांडुरंगा तुमच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसते, उदास आहात का तुम्ही? देवानं सांगितलं, नामदेवराय माझं माझ्यापाशी, तुमचं तुमच्यापाशी, जास्त प्रश्न मला विचारू नका. आणि मी कसाही असलो तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? देवाला नामदेवराय म्हटले, देवा आजपर्यंत माझ्या मनातलं दुःख मी तुम्हाला सांगत आलो आणि म्हणून मी जर तुम्हाला विचारतोय तर तुम्हाला मला सांगणं गरजेचं आहे. आणि मग देवाने नामदेवरायाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर देवाने सांगितलं, नामदेवा तू विचारतोय मला की मी उदास काय? अरे बाबा, रोज इतकी भक्त मंडळी माझ्या दर्शनाला येतात, रोज सगळ्या भक्तांच्या तक्रारी मी ऐकतो, पण ऐक ना नामदेवा, सगळे येऊन सगळ्यांच्या तक्रारी मला सांगतात रे, पण माझ्या मनातलं दुःख मला कुणाला सांगता येत नाही बाबा. कारण घरातल्या कर्त्या बापाला सगळे येऊन दुःख सांगतात, पण घरातल्या कर्त्या बापाला स्वतःला झालेलं दुःख जगासमोर मांडता येत नाही महाराज. मुलीचं लग्न काढलं ना अडचण असली तर तो बाप आतली आत कुडतो, पण घरातल्यांना दुःख देत नाही. कारण आपल्यामुळे सगळे दुःखी होऊ नये महाराज. घरातला कर्ता बाप आहे महाराज. आणि त्या कर्ता बाप काय आहेत सांगू का तुम्हाला? चारी बाजूने पत्रे आहेत महाराज, वरती सुद्धा पत्र आहे. तो जो वरचा पत्र आहे तो ऊन वारा पाऊस गारा सगळं सहन करतो. कोण? बोला बोला. वरचा पत्रा सहन करतो सगळं, ऊन वारा पाऊस गारा सगळं सहन करतो. पण पत्र्यात राहणार सहज म्हणतं, पत्रा आवाज खूप करतो. त्याला काय माहिती वरच्या पत्र्यानं काय सहन केलं? अरे वरचा पत्रा म्हणजे घरातला करता बाप आहे. तो बाप सगळे कष्ट सहन करतो महाराज. मुलांना सगळ्या हौशी मौशी पुरवतो, सगळं सहन करतो. मात्र सकाळी लवकर उठतो, सगळे कामं करतो. आणि एखाद्या दिवशी जर मुलावर चिडलाच ना तो बाप, तर तो मुलगा सहज म्हणतो, म्हातारं कुरकुर खूप करतं. त्याला काय माहिती बापानं काय सहन केलंय महाराज. म्हणून घरातला कर्त्या बापाला सगळं सहन करावं लागतं, पण त्याचं दुःख त्याला दाखवता येत नाही. तसा आपल्या सर्वांचा बाप तर पंढरपूरचा पांडुरंग भगवान परमात्मा सगळ्यांचे दुःख त्याला सांगतो, पण देवाचं दुःख देवाला सांगता येत नाही महाराज. देवाकडे पाहिल्यानंतर विचार करा, 2 तास आम्ही उभं राहिलो की वाटतं कधी बसेल, पण 28 युगापासून जो उभा आहे त्याला बसावं वाटत नसेल का हो? पण तरी तुमच्या आमच्या करता तो तसाच उभा आहे त्या विटेवर. आणि मग नामदेवराय विचारतात, देवा मला सांगा ना तुमचं काय दुःख आहे.
तेव्हा देवानं सांगितलं, अरे बाबा सगळे येऊन तक्रारी मला सांगतात रे, पण माझी तक्रार कुणाला सांगता येत नाही. नामदेवराय म्हटले, देवा अशी काय तक्रार आहे तुमची, काय दुःख आहे? नामदेवरायला देव म्हटले, बाबा मी सगळ्यांना दर्शन देतो, रोज माझ्या जीवनामध्ये लाखो भक्त येतात, सगळ्यांना दर्शन देतो, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो, पण मला कुठंतरी वाटतं रे बाबा की मीही कुठेतरी विश्राम करावा, आराम करावा, कुठेतरी निवांत बसावं वाटतं ना मला सुद्धा. नामदेवराय म्हणतात, कशाला चिंता करतात देवा, तुम्हाला विश्रांतीचं ठिकाण सांगतोय. नामा मने देवा चलतया छाया नामा मने देवा चलतया छाया नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांतीचं ठिकाण सांगू, कल्पापर्यंतचं विश्रांतीचं ठिकाण आहे. मग कुठे आणि कोणत्या ठिकाणी? विश्रांतीचा ठाव काही संताची अभाव, काही संताची अभाव, काही संताची अभाव. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. मग तुम्हाला विश्रांतीचं ठिकाण पाहिजे का? मग देवानं विचारलं, नामदेवा असं कोणतं गाव आहे की त्या गावामध्ये मला विश्रांती मिळेल? आणि मग त्या गावाचं नाव महाराजांनी सांगितलं, कोणतं? की आजही तुम्हाला जर उदास झालात, नाराज झालात तर फक्त आळंदीला जावा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर हा दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. वा, तिन्ही गायकन करता एकदा जोरदार टाळी वाजवा. हे सोपं नाही महाराज कीर्तनात प्रमाण देणं. मी अनेकदा सांगत असते, कीर्तनकारापेक्षा गायकाचा अभ्यास जास्त असावा लागतो. बिना अभ्यासाचे गायक चालत नाही. नाही तर काही गायक जर चाल म्हणून बाजूला गेले तर मध्ये कू सुद्धा गागत नाही, काही येतच नाही तर काय म्हणते महाराज. म्हणून पाठा असावा लागतो आणि पाठ्याचे गायक फार महत्वाचे आहे. त्या त्या प्रसंगाला अनुषंगाने प्रमाण देणं अत्यंत महत्वाचं आहे. महाराजांनी अगदी परफेक्ट आणि प्रमाण अगदी मापात दिलं.
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. देवा तुम्हाला विश्रांती पाहिजे का? चला माझ्या बरोबर, मी विश्रांतीचं ठिकाण तुम्हाला सांगतो. आणि मग देव म्हटले, नामदेवा मी तुझ्याकडे मागितलं तू मला दिलं. मी तुझ्याकडे मागितलं विश्रांतीचं ठिकाण, तू मला सांगितलं, तू मला दिलं. आता नामदेव राय, माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा माझ्याकडे काहीतरी मागावं. मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे मुखाकडे. मागण्याची आस पाहे मुखाकडे. परमात्म्याकडे नामदेवरायाकडे परमात्मे पाहू लागले. नामदेवा मी तुमच्याकडे मागितलं, तुम्ही मला दिलं. आता तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. नामदेवरायांच्या डोळ्यात पाणी आलं. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा काय मागायचं ठेवलंय तू? अरे बाबा तू मला तुझी जागा दिली, आणखीन काय मागू तुझ्याकडे? तू मला तुझी जागा म्हणजे विटेवर उभं केलं आणि अजून मी काय मागू? महाराज जर तुम्ही बघितलं ना तर नामदेवरायचं चरित्र अगदी गोड आहे. वाचा ते, नक्की कळेल तुम्हाला. नामदेवरायाच्या चरित्रामध्ये फार गोड भाग आलात महाराज. एक वेळेला दिवाळी होती महाराज, आणि दिवाळीच्या आंघोळी करता नामदेवरायला आई म्हणाल्यात, नामदेवा आज दिवाळी आहे बाबा, आंघोळ करायचे. आणि दिवाळीची आंघोळ केल्याशिवाय तू कुठं जायचं नाही. नामदेवरायांच्या डोक्यात काय विचार आला असेल महाराज? नामदेवराय म्हटले, मला आई आहे, मला वडील आहे, मला कुटुंब आहे, म्हणून दिवाळीची आंघोळ माझी आई मला घालणार आहे. पण माझ्या पांडुरंगाला आई नाही, माझ्या पांडुरंगाला वडीलही नाही, माझ्या देवाला आंघोळ कोण घालेल? म्हणून देवाला सांगितलं, देवा आज दिवाळीची आंघोळ आहे आणि एक काम करा, तुम्हाला माझ्या घरी दिवाळीची आंघोळ करायची. दिवाळीचा सन दिवाळीचा सन दिवाळीचा सन दिवाळीचा राऊळासी गेला. नामदेवराय राऊळात गेले आणि देवाला सांगितलं, देवा सण दिवाळीचा आहे, तुला आई नसली म्हणून काय झालं, तुला वडील नसले म्हणून काय झालं, आज तू माझ्या घरी आंघोळीला जायचं. देव म्हटले, अरे नामा तुझ्या घरी जर मी आंघोळीला गेलो तर इथं कोण उभा राहील?
देव म्हटल्याबरोबर नामदेवराय म्हणले त्याची चिंता करायची नाही. आजच्या दिवस मी उभा राहून पाहत होते. नामदेवराय होते महाराज. नामदेवरायला देव म्हटले, अरे नामा, देव होणं इतकं सोपं आहे का? नामदेवराय म्हणले, सोपं असो नाही तर अवघड असो, आज मी देव होतो आणि तू नामदेवराय म्हणून जा आंघोळीला. बरं, नामदेवराय देव झाले महाराज, देव. कटेवर हात, विटेवर उभे. पण देवानं नामदेवरायकडे पाहिलं आणि सांगितलं, नामा, देव झाला बरं का, देवासारखं राहायचं. देवासारखं राहायचं म्हणजे कोणी किती जवळचा नातेवाईकाला तर राम राम घालायचा नाही, तर आला नातेवाईक आणि केला राम राम, जमणार नाही. आणि किती जवळचा नातेवाईक आला तरी म्हणायचं नाही, या बस आणि चहा पाणी घ्या, अजिबात चहा पाणी करायचं नाही, कारण तू कोण झालाय? देव झालाय. आता ऐक नामा, किती लोक आले, किती मात्र तुला त्रास दिला तरी शब्द सुद्धा तोंडातनं काढायचा नाही. आणि किती लोकांनी पेढा खाऊ घालायचा प्रयत्न केला तरी आतमध्ये जाऊ द्यायचा नाही. अवघड महाराज. देव होणं इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. नामदेवराय देव झाले महाराज, देव. कटेवर हात, विटेवर उभे. आणि उभे असताना परमात्मे गरुड खांबाच्या पलीकडे उभे राहिले. गरुड खांब माहिती ना, गेलात ना कधी पंढरपूरला तर गरुड खांबाला भेटल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन होत नाही महाराज. म्हणून गरुड खांबाचं पहिलं दर्शन घ्यायचं. हा, म्हणून मात्र गरुड खांबाला अत्यंत महत्व. तर गरुड खांबाच्या बाजूला येऊन पांडुरंग भगवान परमात्मे उभे राहिले. विश्वास नव्हता ना महाराज, काय होईल कसं होईल माहीत नव्हतं. आणि विश्वास नसल्यामुळे आणि तेवढ्यात पांडुरंग भगवान परमात्मे नामदेवरायला वाटलं आंघोळीलाच गेले की काय. आता आंघोळीला गेल्याच्या नंतर देवाच्या जागेवर नामदेवराय उभे राहिले. उभे राहिल्याच्या नंतर पहाट झालीत महाराज. आणि काकडा म्हणायला सुरुवात झाली. टाळ वाजवायला लागले. बरेच काकड्यामध्ये बरेच काकडे म्हणणारे चुकत होते. नामदेवरायला ते कळत होतं, पण तरी सुद्धा कोणाला काही बोलता येत नव्हतं ना महाराज. नामदेवरायला वाटले चुकीचं का बरं गातायत. म्हणता येत होतं पण म्हणता येत नव्हतं. सगळ्यांचं सहन करावं लागत होतं. आणि मग सगळेजण नाचायला लागले महाराज काकड्यामध्ये. नामदेवराय विचार करतात, कुठून दुर्बुद्धी आली आणि देव झालोय. नाचता येईना, टाळ वाजवता येईना, बाबा काही मजा मस्ती करता येईना, कुठून दुर्बुद्धी झाली आणि देव झालोय. नामदेवराय विचार करतात महाराज. आणि काकडा झाल्याच्या नंतर मग आंघोळीची व्यवस्था देवाची बरं का. आजही कितीतरी ब्राह्मण तिथे आहेत, मात्र आंघोळीची व्यवस्था म्हणून आजही चंद्रभागेतनं घागर भरून आणावी लागते. ताजे पाण्याची घागर भरून आणावी लागते. आजही तीच परिस्थिती आहे. घागर भरून आणली पाण्याची आणि तेवढ्यात देवाच्या अंगावर म्हणजे नामदेवरायाच्या अंगावर होतली. आता दररोज गरम पाण्याची सवय, कुठेही गरम पाणी. बरं, गाता येईना, बोलता येईना ना महाराज, काही म्हणता येईना, कारण देव झालाय ना. देव झाल्याच्या नंतर केवढं थंड पाणी आहे. बरं, थंडीत सुद्धा थंड पाणीच उठतात ना. आपण देवाची काळजी घेतो का हो? सोमवारी फार देव वेड्यात काढून ठेवला लोकांनी. इतकं पाणी घालतात, तितकं पाणी घालतात. आमच्या इथं तर बाबा मात्र एका बाबांनी सांगितले म्हणून उपास केले सोमवारचे. एवढे उपास कडक केले की नंदीच्या कानात सांगता नंदीचा कानच तोडून घेतला बाबा. एवढे लोकांचे घराणे आहेत बाबा, देवाला सुद्धा त्रास देतात लोक, एवढा त्रास. आणि म्हणून नामदेवराय थंड पाण्याने अगदी थंडी वाजलीत महाराज, पण काही बोलता आलं नाही. मग दह्याच्या दुधाच्या धाराची धारा वाहू लागल्यात. आणि असं म्हणतात की आजही लोण्याचा गोळा केला जातो आणि भगवंताच्या मुखाला लावला जातो. बरं, मुखाला लावायला एक ब्राह्मण आले आणि आल्याच्या नंतर तो गोळा केला आणि नामदेवरायाच्या मुखाला असा लावला. पण जरा थोडा प्रेशर जास्त दिल्यामुळे नामदेवरायाने हा केला आणि गपकन आतमध्ये गेला. बरं, ब्राह्मणाला काही बोलता येईना, आजपर्यंत असं घडलं नाही. म्हणावं तर लोक वेड्यात करतील, वेडा झाला म्हणतील, म्हणून दुसरा घेतला, दुसरा लावला तोंडाला. आणि तेवढ्यात महाराज सगळी पूजा विधी आटोपल्यानंतर आजही म्हणतात रुक्मिणी माता ताट घेऊन नामदेवरायला ओवाळायला येतात. ताट आणलं आरतीचं आणि नामदेव मात्र भगवंताला ओवाळायला येतात. आता देवी मात्र रुक्मिणी मातेला काय माहिती तो कोण उभं आहे, म्हणून ताट ओवाळायला आणलं. आणि पुढून रुक्मिणी माता येताना पाहिल्याच्या नंतर नामदेवरायने विचार केला, अख्ख्या जगाला फसवलं तरी चालेल, पण आईला कसं फसवू. आणि मग आईला फसवू कसं असं म्हटल्याच्या नंतर तेवढ्यात नामदेवराय कटेवरून हात काढून विटेवरून उतरणार तर भगवंताने चहूबाजूला रूप घेतलंय. आणि मग रुक्मिणी माता लाजले, निवाजले जे माता सर्व
हातात टाळी मारा. याचं कारण सांगू का तुम्हाला? तेवढी तत्परता गायकात लागते. हा, तेवढी तत्परता. क म्हटलं की क वरून काय येतं सांगता आलं पाहिजे. म्हणजे इतकी तत्परता नाही. हे काही माझ्या मनातलं सांगत नाही, हे तुम्हाला गायनावरून कळालं, प्रमाणावरून कळालं. लाजल्या रुक्मिणी माता, लाजले गे माई आता कवना ओवाळू, जिकडे पाहाय तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहावं तिकडं परमात्म्याचं रूप. आणि मग नामदेवराय म्हणतात, देवा अरे तू मला तुझी जागा दिली आणि आणखीन काय मागू मी तुझ्याकडे. नामदेवरायला परमात्मे म्हटले, नाही जमणार नामदेवराय, आता तेव्हा मी माझी जागा दिली असेल पण माझ्या स्वार्थाकरता दिली असेल, पण आज तुम्हाला माझ्याकडे काहीतरी मागावं लागणार आहे. आणि मग नामदेवराय म्हटले, देवा काय तरी तुझ्याकडे देण्यासाठी. तो सारखा म्हणतो माग माग, काय आहे काय तुझ्याकडे देण्यासाठी. नामदेवरायला देवानं सांगितलं, काही मागा मी द्यायला तयार आहे. आणि मग नामदेवरायांनी म्हटलं की मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल का. संतांच्या मागण्या महाराज स्वार्थाकरता अजिबात नव्हत्या बरं का. संतांनी जे जे मागितलं ना आजपर्यंत ते स्वार्थाकरता नाही, कुटुंबातलं कल्याण व्हावं म्हणून नाही, काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. ऐका ना, हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. आपलं काय चाललंय माहिती का, आपण जरी दिलं ना देवाला, फुल वाहताना सुद्धा एकच फुल त्याच त्याला वाहतो आणि तरी देवाला म्हणतो हे फुल तुला घे, माय कुटुंबाचं कल्याण कर. एका फुलामध्ये कसं कल्याण करेल देव, त्याच आहे आणि त्यालाच देतो आणि कल्याण कर म्हणतो. आपल्या मागण्या आहेत तरी काय हो, गृही भावे धनधान्य, मागावे संतान, ही आपली मागणी आहेत महाराज. काय मागावं देवाकडे हे आपल्याला कळालं पाहिजे. माझ्या तुकोबारायची मागणी पहा, नाथबाबांची मागणी पहा. तुकोबारायला देवानं म्हणावं, तुकोबाराय काहीतरी मागा, आणि माझ्या तुकोबारायनी म्हणावं, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे देवा एकच दान दे, तुझा विसर मला होता कामा नये. आणि महाराज त्याचा जर विसर झाला नाही ना आपल्याला, तर काहीच मागायची गरज नाही देवाकडे, खरं सांगते. पण सध्या आपल्याला सगळ्यात जास्त विसर त्याचाच पडलाय. सगळं आठवतंय आपल्याला, किती कमवलं, केवढं कमवलं, कसं कमवलं, सगळं आठवतंय महाराज. एखाद्या म्हाताऱ्यापाशी बसलं ना, ते म्हणतं ताई काहीच नव्हतं, सगळं या पठ्ठ्याने कमवलं. ते काय कमवलं, काय येणार आहे आपल्या बरोबर सांगा ना. अकेला आया है अकेला जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, और नंगा ही आया है नंगा ही जाएगा. काय येणार आहे आपल्या बरोबर महाराज. येताना एकटंच होतो, जाताना सुद्धा एकटंच जाणार आहे. का असं आहे, तुम्ही सगळे नातेवाईक जमवले आणि सगळे नातेवाईक तुमच्या बरोबर येणार आहे? अजिबात नाही, कोणी आपल्या बरोबर यायला तयार नाही.
खाली हात आहे. आईच्या गर्भात आलो महाराज. किती रुपये आणले? काहीच नाही ना. मला वाटलं तुमच्याकडे काही येतं की काय, असं नाही ना. महाराज श्रीमंताच्या पोटी जन्माला आलात तरी 1 रुपया सुद्धा आपल्या बरोबर नाही. इथं आलात ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ज्याने त्याने कमवलं. ऐका ना, परिस्थितीनुसार संपत्ती येते. वास्तविकता संपत्ती माणसाकडे असावी महाराज, 100% असावी. पण ऐका ना, ती नीतीची प्रॉपर्टी असावी, नीतिमत्तेने कमवलेली असावी. कारण सांगताय का, संपत्ती प्रारब्धाने मिळत असते ना. कारण आमच्या ज्ञानोबरायांची ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, भाग्यचिनी भडसे उद्यमाचिनी मिसे, संपत्ती जाता पैसे घर रिगे. अन्न मन धन ओवीला समर्पक प्रमाण दिलं महाराजांनी. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, प्रारब्धाच्या अधीन आहेत महाराज. म्हणून आपल्यामध्ये एखादा श्रीमंत आहे आणि एखादा गरीब आहे, अजिबात गरीब आणि श्रीमंतावर जळायचा प्रयत्न करायचा नाही. तो श्रीमंत आहे हे त्याचं प्रारब्ध आहे, आपण गरीब आहोत हे आपलं प्रारब्ध आहे. प्रारब्ध आणि संपत्ती एक भिन्न भिन्न साथे केले प्रारब्धाने वादे, केले प्रारब्धाने वादे, केले प्रारब्धाने वादे. भिन्न भिन्न साथे केले प्रारब्धाने वादे, केले प्रारब्धाने वा. भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. तुम्हाला काही काहींना असं सवय नसेल ना गायनाची. काही काही म्हणतील काहूबाई प्रमाणे येतात मध्ये मध्ये, पण हे अभ्यासाशिवाय येत नाही बरं का महाराज. आणि काहींच्या कीर्तनात एकही तुकोबरायचं प्रमाण येत नाही, कारण ते अभंगावर बोलतच नाही. अभंगावर बोललं तरच प्रमाणे येतात, नाहीतर असे येत नाही ना. काही काहींच्या जर बघितलं ना महाराज, ते अभंगावर सुद्धा येत नाही लवकर, इकडच्या तिकडच्या गप्पा हाणीत बसतात आणि मग म्हणतात कीर्तन जोरात झालं. म्हणून प्रमाण जर आले तर तुम्ही नाराज व्हायचं नाही बरं का. प्रमाण जर आले तर समजायचं कीर्तनकार तालात आहे. काय समजायचं? कीर्तनकार तालात आहे. आणि एकही प्रमाण नाही आलं तर म्हणायचं कीर्तनकार तुमच्या तुम्हीच म्हणावं, आपली काही हिंमत नाही. पण मला सांगायचं एवढंच आहे की मात्र प्रारब्ध आहे ना, भिन्न भिन्न वाट्याला येत असतं महाराज. प्रारब्धाने संपत्ती प्राप्त होत असते. ऐका ना, म्हणून संपत्ती असावी माणसाकडे. पण ऐका, संपत्ती खूप कमवा, संपत्तीची गरज आहे. पण ऐका ना, संपत्तीची गरज का आहे? कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंत असेल तर मान्यता आहे बाबा. एखाद्या गरीबाची पोरगी पळून गेली तर लोक त्याला चौकात उभं राहू देत नाही. आणि उलट घ्या, एखाद्या पुढाऱ्याची पोरगी पळून गेली तर लोक म्हणतात कलियुगी असं होतच राहतं, त्या बापाची काही चुकी. श्रीमंताची म्हणून आणि गरीबाची गेली तर लोकांना नावं ठेवतात गरीबाला. असंच चाललंय महाराज, सगळा अधर्म चाललाय. आणि म्हणून संपत्ती असली पाहिजे, खूप कमवा, पण ती जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार,
मला बोलू द्या. ऐका हं, ऐका ऐका ऐका. हा जो अभंग आहे ना बाबा फार महत्वाचा आहे. तुम्ही कोणताच अभंग नाही पाठ केला ना संसारी माणसाने तर एवढा अभंग पाठ करा बरं. आणि पाठ नका करू नुसता, आचरणात आणा. ऐका, जगद्गुरु तुकोबारायचे 4,500 अभंग मुख्य आहे. त्याच्यामध्ये 250 अभंगात उपदेश केलेला आहे. आणि 250 अभंगापैकी पहिल्या क्रमांकाचा हा अभंग आहे. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. आता ऐका, जीवनामध्ये धन कमवावं, खूप कमवावं, पण ते नीतीनं आलं पाहिजे. घरामधलं धन नीतीने आलं पाहिजे. ऐका ऐका महिला मंडळ, ऐका व्यवस्थित. तुमचा नवरा कुठून पैसे आणतोय तुम्हाला चांगलं माहित आहे, 100% माहित आहे. पण नवऱ्याला म्हणावं बाबा, जिथं एक भाकर खायची तिथं अर्धीच भाकर खाईल, पण कष्टानं घरात येऊ दे. कारण अनितीचा पैसा माणसाला चांगलं जगू देत नाही. अनितीचा पैसा माणसाला चांगलं खाऊ देत नाही. अनितीचा पैसा झोप लागू देत नाही. आणि अनितीचा पैसा माणसाला चांगलं मरून देत नाही. त्याच्या उलट घ्या, नीतीने कमवलेला पैसा माणसाला चांगलं जगू देतो. नीतीने कमवलेला पैसा 2 घास सुखाचे खाऊ देतो. नीतीने कमवलेला पैसा पडल्या पडल्या झोप लागू देतो. आणि नीतीने कमवलेला पैसा माणसाला चांगलं मरून देतो. म्हणून नीतीने कमवलं पाहिजे. कष्टाचं घरात आलं पाहिजे महाराज, चुकीचं घरात नाही येऊ. तुम्हाला सांगू, 2 नंबरचं घरात आणायचं नाही, भ्रष्टाचाराचं घरात येऊ द्यायचं नाही, व्याजाचं घरात आणायचं नाही, बुडीताचं सुद्धा घरात येऊ द्यायचं नाही. बुडीताचं काही लोक म्हणतात गो त्याला मुलगा नव्हता सगळं माया वाट्याला आलं, येऊ द्या, काय हरकत नाही. 100% बुडीताचं तुम्हाला मिळत असेल तर त्याच्यापैकी 75% तुम्ही देवाला दान करा, तर 25% तुम्हाला 100% तुम्ही संसाराला वापरलं तर संसारामध्ये दुःख 100% येणार. म्हणून बुडीताचं घरात आणू नका. व्याजाचं देऊ नका, व्याजाने कुणाला पैसे. लोक म्हणतात बुवा त्याला गरज होती मी त्याला मदत केली. बँकेत जाईल ना त्याला मदत लागली तर कशाला देतात तुम्ही? तो येतो, घेताना तुम्हाला आग्रह करतो बाबा द्या हो व्याजाने पैसे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्याची गरज पूर्ण केली, देताना तो आनंदाने देत असेल? अजिबात नाही महाराज. पैशाबरोबर 100% त्याचा तळतळाट येणार. म्हणून व्याजाने कुणाला देऊ नका महाराज, अजिबात नाही. रुपया सुद्धा व्याजाचा घराच्या बाहेर जाता कामा नाहीत महाराज. अनितीचं घरात अजिबात आणायचं नाही, कारण अनितीचं धन सुख नाही देत महाराज जीवाला. प्रसंग मी माझ्या डोळ्यासमोरचा सांगते, तुम्हाला ऐका. एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते. श्रीमंत माणसाच्या घरी माझं कीर्तन होतं महाराज. कीर्तन आटोपलं आणि त्या माणसाने मला चहा प्यायला घरी नेलं. आता कोणाच्या घरी चहा प्यावा हे कीर्तनकाराला कळालं पाहिजे. विनाकारण कोणाच्या घरी चहा पान करू नये, नाश्ता करू नये, जेवण करू नये. निदान त्याच्या घरी माळकरी असावे, परमार्थिक असावे, त्याच्या घरात नीतिमत्ता असावी, मग त्याच्या घरी पाणी प्यावं महाराज. शास्त्राने मोठे नियम सांगितले आहे, कोणाच्याही घरी खाऊ नयेत. आणि म्हणून मात्र त्याच्या घरी गेले. तो म्हणला ताई चहा पाणी देतो. म्हटलं काही आणू नका, फक्त राहिलेलं पाकिट द्या. कारण पाकिट राहिलं होतं ना महाराज माझं त्याच्याकडे. पाकिट द्या म्हटल्यानंतर त्या माणसाने मला प्रश्न विचारला, का ताई एक प्रश्न विचारू तुम्हाला? म्हटलं विचारा, काय प्रश्न आहे? तो माणूस म्हटला एक विचारतो तुम्हाला, तुम्ही एका दिवसाला किती कमवतात? आता हा साधा कॉमन सेन्सचा भाग आहे. कोणाचा पगार कोणाला विचारू नये, कोणाच्या बँकेत किती पैसे कधीच कोणाला विचारू नये, हा कॉमन सेन्सचा भाग आहे महाराज. कधी कोणाला विचारू नये. पण त्याने मला विचारलं, ताई एका दिवसाला तुम्ही किती कमवतात? मी विचार केला, याला मला नाही विचारायचं की तू किती कमवते, याला असं विचारायचं की हिनं मला विचारावं मी किती कमवतो. त्याचं फेसिंग ओळखलं बाबा मी. आणि मग मी त्याला म्हटलं माझं मरू द्या, मला सांगा तुम्ही किती कमवतात एका दिवसाला? ते म्हणलं ताई एका दिवसाला 25 लाख रुपये मी कमवतो. म्हटलं 25 लाख? आता कष्टाने केलं तर 25 लाख एक खटी एका दिवसाला येऊ शकत नाही. याला कुठला तरी गोंधळ असला पाहिजे. 2 नंबर, भ्रष्टाचार, काळा पैसा, हे काहीतरी असलं पाहिजे ना महाराज. कष्टाचं नाही आहे तेवढी रक्कम. आणि मग मी त्याला प्रश्न विचारला, म्हटलं पाकिट नाही मिळालं तरी चालेल पण खरं बोललं पाहिजे. आणि मग मी त्याला विचारलं, का हो एका दिवसाला 25 लाख रुपये कमवतात, असा व्यवसाय तरी काय करतात? ते म्हणलं ताई जेवढे शहरामध्ये बिअर बारचे दुकान आहे तेवढे याच गाड्याचे. म्हटलं अर्थात तू दारूचे दुकानाचे पैसे कमवतो? आणि मग मी त्याला म्हटलं, का हो एवढे बिअर बार तुमचे 25 लाख रुपये तुम्हाला एका दिवसाला येतात, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या घरामध्ये किती लोक सुखी आहे? त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यानं सांगितलं, असं ऐका ना ताई, माझ्या बायकोला ब्लड कॅन्सर झालाय, माझा एक मुलगा पांगळा आहे, एक मुलगा मुका आहे, आणि डॉक्टरने फक्त माझी
2च वर्षाची गॅरंटी दिली आणि मग मला म्हणायचेत महाराज 25 काय 1 लाख 1 कोटी जरी त्याच्या घरात आले तरी ते काहीच उपयोगाचे नाहीत महाराज, कारण घरामध्ये पैसा नीतीनं आला पाहिजे. म्हणून माझ्या तुकोबारायला म्हणावं लागलं जोडोनी या धन उत्तम व्यवहारे. महाराज खरं सांगते तुम्हाला धन असलं पाहिजे, पण मात्र ते उत्तम व्यवहारातलं असलं पाहिजे. आणि धन ही देवाकडे मागण्याचा विषय नाहीयेत महाराज. देवाकडे घरातलं धन धान्य संतान हे काहीच मागू नका. पहिल्यांदा देव आपलासा करा आणि देव जर तुमचा झाला आणि देवाचा विसर जर तुम्हाला पडला नाही तर तुम्हाला काही मागायची गरज अजिबात नाहीत महाराज. म्हणून इतरांच्या मागण्या पहा ना महाराज, तुम्ही जरा डोळे उघडा. काय झालं महाराज, उत्तरा माहित आहे तुम्हाला, महाभारतामधली उत्तरा बाबा. आणि उत्तरेला काय झालं, वज्र लागलं, गर्भपोटामध्ये होता आणि वज्र लागल्याबरोबर उत्तरा आणि भगवंताचा धावा केला हो. आणि धावा केल्याच्या नंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि आल्याबरोबर उत्तरेला विचारलं, हे उत्तरा का मला आठवते, का माझा धावा करते, तुला बाकीचे कोणी दुःखामध्ये आठवले नाही, तू मलाच का आठवतेच सारखं. उत्तरेने सांगितलं, हे परमेश्वरा, हे भगवंता, आज मला तुझ्या मदतीची गरज आहे, या दुःखातनं मला सोडव म्हटल्यानंतर देवानं सांगितले, बघ बाई मी असं सोडवत नाही, काहीतरी घेतो आणि नंतर देतो, तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. उत्तरा म्हटली, देवा असं माझ्याकडे देण्यासाठी काय तुझ्याकडे, आज मी इतक्या दुःखामध्ये आहे आणि मी काय तुला देऊ शकते रे बाबा. देवानं सांगितलं, हे उत्तरा, मी जर मागितलं तू तुम्हाला देशील. मग उत्तरेने सांगितलं, देवा माग ना, काय मागायचंय. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, देवाने सांगितलं, हे उत्तरा, अगं द्यायचं असेल ना तर मातृत्वाचं सुख मला दे, याच्या व्यतिरिक्त मला काही नको. मातृत्वाचं सुख उत्तरेने परमेश्वराला दिलं आणि उत्तरेच्या वेदना बंद केल्या माझ्या परमेश्वराने. ही उत्तरेची मागणी होती हो. ज्या ज्या वेळेला 5 पांडवांकडे भगवान परमात्मे गेले आणि पांडवांना प्रश्न विचारला भगवान श्रीकृष्णाने आणि विचारलं, पहिल्यांदा विचारलं धर्मराजाला, युधिष्ठिर धर्मराजे पुढे, अर्जुनजी, त्याच्यानंतर भीम, सहदेव, नकुल सगळेजण उभे होते आणि सगळ्यांना प्रश्न विचारले, बघा आता मला जायचं आहे, जायची घाई मी करणार आहे, पण तुम्हाला काय काय मागायचं तुमच्यापैकी सगळ्यांनी मागून घ्या. पहिल्यांदा धर्मराजाकडे परमेश्वराने पाहिलं, श्रीकृष्णाने पाहिल्यानंतर धर्मराजाला विचारलं, हे धर्मराजे तुम्हाला काय लागतंय ते मागून घ्या. युधिष्ठिर धर्मराजाने परमेश्वराकडे काय मागावं महाराज, भगवान श्रीकृष्णाकडे धर्मराजाने पाहिलं आणि सांगितलं, देवा देतोय ना मला, मी काय मागतोय लक्षपूर्वक ऐक देवा, मला एकच पाहिजे. आतापर्यंत हा धर्म करत आला, सत्याने वागत आला, माझ्या जीवनामधला धर्म कधी चुकू देऊ नको, सत्य कधी डावलून देऊ नको, याच्या व्यतिरिक्त मला काही नको. ही युधिष्ठिर धर्मराजाची मागणी होती. पुढे ऐका ना महाराज, अर्जुनाकडे पाहिलं, हे अर्जुनजी तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. अर्जुनाने सांगितलं, हे ईश्वरा, मी जे मागेल ते मला द्याल तुम्ही, 100% देईल रे बाबा, सांग ना बाबा काय पाहिजे तुला. अर्जुनाने सांगितलं, देवा तू जसे जसे उपदेश केले तसं तसं मी युद्ध करत गेलो. आपलं जे नातं होतं ते गुरु शिष्याचं होतं. माझी इच्छा एकच आहे, मरेपर्यंत आपल्या गुरु शिष्याचं नातं संपुष्टात येऊ देऊ नको, एवढीच माझी मागणी आहे. ही अर्जुनाची मागणी, हे अर्जुनाने मागितलं. पुढे ऐका, भीमाकडे पाहिलंय महाराज आणि भीमानं विचारलंय, देवा मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल, बोल ना बाबा भीम काय पाहिजे तुला. भीमानं सांगितलं, देवा माझी सवय काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, भीमाला रात्रंदिवस फक्त खायला लागायचं महाराज, खायला लागायचं, जेवायला लागायचं. आणि मग भीमाला विचारलंय देवाने, काय पाहिजे भीमा. भीमने सांगितलं, देवा काही नको रे, फक्त एक काम कर देवा, जेव्हा जेव्हा जेवायला बसेल जेवणाचा प्रत्येक घास माझ्या मुखात जाईल, तो मुखात जाताना तुझं स्मरण मला होऊ दे, याच्या पलीकडे मला काही नको रे बाबा, कारण मी जेव्हा जेवेल ना तेव्हा तुझी आठवण मला येऊ दे, याच्या पलीकडे मला काही देऊ नको. ही भीमाची मागणी होती महाराज, ही भीमाची मागणी होती. पुढे ऐका, मात्र त्या ठिकाणी सहदेव आणि नकुलाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर, बाबांनो तुम्हाला काय पाहिजे रे. सहदेव आणि नकुलजी परमेश्वराशी बोलतात, हे भगवंता आम्ही काय मागतोय ऐक ना देवा. अरे आतापर्यंत आम्ही आमच्या थोरल्या भावंडांची सेवा करत आलो रे, कधी थोरल्या भावांची सेवा चुकवली नाही बाबा, पण ऐक ना देवा, जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या थोरल्या भावांची सेवा करू
त्या प्रत्येक सेवेमध्ये तुझं स्मरण मला होऊ दे, याच्या पलीकडे मला काही देऊ नको. ही अर्जुनाची आणि सहदेवाची मागणी होती महाराज. अरे काय मागावं ते पांडवांकडनं शिकावत महाराज. पुढे जाऊन द्रौपदीकडे विचारतायत परमेश्वर, हे द्रौपदी काय पाहिजे ते मागून घे. अरे देवा, संकटाच्या वेळेला धावून आलात, फक्त तुझं स्मरण मला होऊ दे, याच्या पलीकडे मला काही नको. ही द्रौपदीची मागणी. पुढे ऐका ना मागणी महाराज, ची मागणी ऐकणं गरजेचं आहे. आणि मागता जर कधी आलं तर माझ्या कुंती सारखं मागा महाराज. कोणासारखं नाही मागितलं तरी चालेल. कुंती मातेकडे परमेश्वर गेले. भगवान श्रीकृष्णाने कुंतीला प्रश्न विचारला, हे कुंती तुला काय पाहिजे ते मागून घे. कुंतीनं काय मागावं महाराज? कुंतीनं सांगितलं, हे देवा, देणारच असेल तर माझ्या जीवनामध्ये भरभरून दुःख मला तू दे. दुःखाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये मला काही देऊ नको. परमेश्वराच्या डोळ्यात पाणी आहेत महाराज. हे कुंती, जन्माला आली, आईबाप निघून गेले. ज्या नवऱ्याला दिलं होतं तिथं सवतीचं दुःख तू भोगलं. आईबाप नसल्याचं दुःख भोगलं. आजपर्यंत दुःख भोगत आली आणि अजूनही दुःख मागते. याचं कारण मला सांग. कुंतीनं सांगितलं, देवा, दुःख मागते याचं एकच कारण आहे. कारण देवा, सुखात मला तू आठवणार नाही, पण ज्या ज्या वेळेला दुःख होईल त्या त्या वेळेला मला तुझं स्मरण होईल. म्हणून द्यायचं नसेल तर मला दुःख दे. हे कुंती मातेचं मागणं होतं. त्या जगामध्ये मागायचं असेल ना महाराज, त्यांच्यासारखं मागा. घरातलं काय मागता, कुणासाठी मागता, आणि कोणासाठी किती मागितलं तरी कोण आपलं आहेत महाराज. नका कुणासाठी मागू. म्हणून मागायचं असेल तर संतांसारखं मागा. महाराज म्हणतात, हेच मागतो की बाबा त्याची चरण सेवा माझी अखंडित हो, याच्या व्यतिरिक्त मला काही नको. ही संतांची मागणी आहे. मग असं काय घडलं असेल आणि माझ्या नामदेवरायांनी देवाकडे काय मागितलं असेल? ही सगळ्यांच्या मागणी तुम्हाला एकामागे एक सांगितल्या आणि मग नामदेवरायाची मागणी जरा शेवटी सांगतेत ऐका. माझ्या नामदेवरायाला परमेश्वराने विनंती केली की नामदेवराय ऐका, सगळ्यांनी काही ना काही मागितलंय, तुम्हाला सुद्धा काहीतरी मागावं लागणार आहे. नामदेवराय म्हटले, देवा मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल. म्हटले 100% देईल, पण काय लागते ते तर सांग ना बाबा. मग नामदेवरायांनी सांगितलं, माझ्याकरता काही नकोय देवा, पण ऐक ना, तुझी सेवा करता सेवा जर मात्र करायची असेल तर जन्मोजन्मी जन्माला आलो तरी सेवा पूर्ण होणार नाही. मग तुझी सेवा करण्याकरता मला जे आयुष्य दिलंय ना तेवढं आयुष्य नकोय आणि माझ्या हरीच्या दासांना तेवढं आयुष्य नकोय. तर मात्र त्या ठिकाणी आयुष्यच द्यायचं असेल तर अकल्प आयुष्य दे, ही नामदेवरायाची मागणी आहे. आता ऐका, अकल्प म्हणजे किती कल्प? थोडं करू का, मग प्रमाण द्या. ऐका, अकल्प म्हणजे किती सांगते जरा ऐका. म्हणजे डायरेक्ट आपण अभंगाकडे जाऊयात. अकल्प म्हणजे कल्पापर्यंतचं आयुष्य. अकल्प म्हणजे कल्पापर्यंतचं आयुष्य माझ्या हरीच्या दासांना दे. मग कल्पाचा हिशोब तुम्हाला माहित आहे का? नाही का? तुमच्या सगळ्यांकडे पैसे किती आहे? कोटी, 2 कोटी, 3 कोटी, एवढे नाही का? मग किती आहे? फक्त काय खोटं बोलतात राव तुम्ही. एवढे नसेल. बँक बॅलन्स काढला तर 100% आबा तुमच्याकडे तरी जास्त असेल.
एवढं मोठं पंगत देण्याचं भाग्य तुम्हाला लाभलंय, परमेश्वर तुम्हाला कमी करणार नाही. विठाला ऐका ना, अकल्प म्हणजे काय? कल्पापर्यंतचं आयुष्य माझ्या हरीच्या दासांना प्राप्त होते. कल्पाचा हिशोब सांगते, म्हणजे फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आणि माझं काही चुकलं तर मला नंतर सांगा, आता डायरेक्ट सांगायची गरज नाही. पण चुकी जरा मनात ठेवा, पण हिशोब सांगते ऐका. अकल्प म्हणजे काय? तसे जर पाहिलेत ना बाबा, तर 4 चौकड्या 71 वेळा फिरून गेल्या की एक मन्वंतर तयार होतं. अशी 14 मन्वंतर म्हणजे एक कल्प. ही व्याख्या फार सोपी वाटते बरं का बोलायला, पण फार अवघड आहे. 4 चौकड्या म्हणजे 4 युग आहे. 4 युग म्हणजे कोणते कोणते? कलियुग आहे, द्वापार युग आहे, त्रेतायुग आहे, सत्ययुग आहे. कलियुगाचं आयुष्य वेगळं, द्वापार युगाचं आयुष्य वेगळं, त्रेतायुगाचं आयुष्य वेगळं आणि सत्ययुगाचं आयुष्य वेगळं. मग कलियुगाचं आयुष्य किती आहे? ऐका, 4,32,000 हे कलियुगाचं आयुष्य आहे. मग कलियुगाचं आयुष्य जेवढं आहे त्याच्या दुप्पट करायचं म्हणजे द्वापार युगाचं आयुष्य होतं. म्हणजे 4,32,000 गुणिले 2 किती होतात? 8,64,000. हे कोणत्या युगाचं आयुष्य आहे? द्वापार युगाचं. 8,64,000. मग कलियुगाचं जे आयुष्य आहे 4,32,000 गुणिले 3 करा म्हणजे त्रेतायुगाचं आयुष्य होईल. मी सांगते पुढे ऐका. 12,96,000 हे त्रेतायुगाचं आयुष्य आहे. मग कलियुगा आयुष्य जे आहे त्याला 4 आणि गुणा, वास्तविकता 4,32,000 गुणिले 4 मग किती आयुष्य झालं? 17,28,000. बरोबर आहेत का? माझा गुणाकार चुकतोय का? नाही ना, नाही चुकत ना. फक्त मला लक्षात द्या बरं का. तसं मात्र त्या ठिकाणी माझा विषय गणित होता, चुकणार नाही, पण चुकलं तर सांगा. आता मोबाईल मध्ये टॅली करून मला काही सांगू नका. म्हणून मात्र काय जे काय आहे ते मन मोकळा. काय झालंय बाबा, आता सध्या हिशोब करायला ना मोबाईल इतका सोपा झालाय ना, मुलांना सुद्धा विचारलं तर मुला बेचा पाडा म्हणत नाही, तीनाचा पाडा म्हणत नाही, नाही पाडेपाठ. आता डायरेक्ट मोबाईलवर हिशोब चाललाय. पण पाडेपाठ असावेत मुलांचे, 100% पाडेपाठ असावे. आता मला इथपर्यंत पोहोचायचं आहे. मग 4 युगाचं आयुष्य मी सांगितलं. पहिलं कलियुगाचं आयुष्य सांगितलं 4,32,000, द्वापार युगाचं आयुष्य सांगितलं 8,64,000, त्रेतायुगाचं आयुष्य सांगितलं 12,96,000 आणि सत्ययुगाचं आयुष्य जे सांगितलं 17,28,000. याची सगळ्याची बेरीज करायची. वास्तविकता 43,000, मात्र 43,20,000 एवढी त्याची बेरीज होती. आता मात्र त्याला गुणायचं आहे. 43,20,000 गुणिले 71 गुणिले 14. जमतंय का पहा बरं जरा. नाही जमणार का? मी ठोकळ सांगते तुम्हाला, ऐका. 43,20,000 गुणिले 71 गुणिले 14 म्हणजे 71 वेळा ती चौकडी फिरली आणि 14 मन्वंतर. आता त्याचा गुणाकार याच्याशी करायचा आहे. मग किती उरतात खाली? जर उरलेला जर आयुष्य सांगितलं तर तुम्ही बघा जरा, 4 अब्ज. ऐका बरं का, 4 अब्ज 29,04,80,000 म्हणजे एक कल्प. असं अकल्प आयुष्य माझ्या हरीच्या दासांना लाभले. मी एकाच कल्पाचा हिशोब सांगितला बरं का. अशा अकल्पाचा हिशोब जर करायला गेलो ना आपण तर निम्मी रात्र जाईल पण पुरा होणार नाहीत महाराज. मग असं माझ्या हरीच्या दासांना एवढं आयुष्य मिळू दे, अकल्प आयुष्य माझ्या हरीच्या दासांना दे. पण एवढं आयुष्य देशील ना फक्त हरीच्या दासांनाच दे. कोणाला दे? हरीच्या दासांना. दारूवासींना अजिबात देऊ नको. द्यायचं असेल तर फक्त हरीच्या दासांना दे. आणि मग मात्र त्या ठिकाणी देवाला सांगितलं, देवा द्यायचंच आहे ना, मग अकल्प आयुष्य माझ्या हरीच्या दासांना आयुष्य तेवढं प्राप्त करून दे. हे महाराज म्हणून
भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य माझ्या हरीच्या दासांना मिळू दे. आता हरीचे दास म्हणजे नेमके कोण? या कलियुगामध्ये हरीचे दास कोण महाराज? ऐका, कोणाला म्हणावं हरीचे दास? केवळ नुसती माळ घातली, मनामध्ये अंतःकरणामध्ये कपट असेल तर तो हरीचा दास होऊ शकत नाही, अजिबात नाही. मन मोकळं असावं त्याला हरीचं दास म्हणावं. आणि अकल्प आयुष्य जर आजच्या युगामध्ये कुणासाठी मागायचं असेल तर तुम्ही आम्ही या धर्म मंडपात आयुष्यच मागायचं असेल तर त्या जरांगे पाटलांसाठी आयुष्य मागा. खऱ्या अर्थी त्यांना आयुष्याची गरज आहे महाराज. त्यांचं आयुष्य वाढलं तर तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुष्यच मागायचं असेल तर त्यांच्याकरता मागितलं पाहिजे. हो, त्या जरांगे पाटलांचा त्याग आहे महाराज तुमच्या आमच्यासाठी. अरे माणसं साधी एकादशी सुद्धा व्यवस्थित पकडत नाही. सकाळी पकडली तर रात्री सोडतात आणि म्हणतात बरं आहे आपली लंगडी. ह्याला लंगडी धरतात तुम्ही? कोणी सांगितलं लंगडी एकादशी करायलात महाराज? भूतापेक्षा भूत आहेत तुम्ही, एकादशी लंगडी करतात. म्हणून एकादशी सुद्धा आपल्याच्यानं धरल्या जात नाही. पण एकूण 17 दिवस पाण्याचा थेंबही घेतला नाही ते या सगळ्यांसाठी लढणारे फक्त कोण असेल तर ते माझे समाजसेवक जरांगे पाटील आहे. म्हणून अशा हरीच्या दासांकरता अकल्प आयुष्य निर्माण होऊ दे बाबा, कुणासाठी नाही. या देशासाठी जे लढतात, समाजासाठी जे आहुती देतात, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थी आयुष्याची गरज आहे महाराज. हे परमेश्वरा, आयुष्य जर वाढून द्यायचं असेल तर पाटलांना दे आयुष्य वाढून. या संपूर्ण समाजाचं कल्याण होईल. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. बाकीच्यांसाठी नाही दिलं तरी चालेल, पण त्यांच्यासाठी देणं गरजेचं आहे. जे समाज सेवा करतात त्यांच्यासाठी अकल्प आयुष्य, जे देश सेवा करतात त्यांच्यासाठी अकल्प आयुष्य, आणि या धर्ममंडळामध्ये सप्ताहाचं कार्य जे करतात त्यांच्यासाठी अकल्प आयुष्य होऊ दे बाबा, बाकी कुणासाठी नाही रे. जी भक्ती करतात त्यांच्यासाठी अकल्प आयुष्य. पण पुढे ऐका ना, नामदेव महाराज म्हणतात देवा तू अकल्प आयुष्य देशील रे बाबा, माझा तुझ्यावर तितका विश्वास आहे रे बाबा. अकल्प आयुष्य तू प्राप्त करून देशील. पण जर कदाचित आयुष्य वाढलं ना तर कल्पनेची बाधा होण्याची शक्यता आहे. म्हणून ऐक ना देवा, आयुष्य वाढू दे पण कल्पनेची बाधा सुद्धा होऊ देऊ नको. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या कल्पनेची बाधा न होणे काळी, 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 कल्पनेची बाधा न होणे काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा न होणे काळी, 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 कल्पनेची बाधा न होणे वा, टाळी वाजवा जरा. असं मन मोकळ्याने टाळ्या वाजवल्या पाहिजे, नाही तर काहींच्या टाळ्या अशा टपक 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 पावसासारख्या वाजतात बाबा. मन मोकळ्याने कौतुक करता आलं पाहिजे बरं का. असू द्या. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. महाराज म्हणतात देवा अकल्प आयुष्य देशील हरीच्या दासांना, पण एवढं आयुष्य दिल्यानंतर कल्पनेची बाधा होण्याची शक्यता आहे.
म्हणून कल्पनेची बाधा होऊ देऊ नको आणि ह्या संत मंडळीला कायम सुखी राहू दे. त्यांच्या जीवनामध्ये किंचितही दुःख येऊ देऊ नको. आणि आणखी काय मागायचंय नामदेवराय तुम्हाला? नामदेवराय म्हटले, बघ देवा, अकल्प आयुष्य देशील, ही संत मंडळी सुखी सुद्धा राहील, पण कदाचित संत पदावर जर गेले तर अहंकार होण्याची शक्यता. अहंकाराचा वारा न लागो अहंकाराचा वारा न लागो अहंकाराचा वारा न लागू राजसा माझी या विष्णुदासा भाविकांसी. महाराज म्हणतात अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको. जवळ काय, आत्मसात काय, वारा नकोय बाबा. तुम्हाला सांगते, माळीचा जर अहंकार झाला ना तर ती माळ काहीच उपयोगाची नाही. परमार्थाचा अहंकार झाला ना तो परमार्थ काहीच उपयोगाचा नाही. संपत्तीचा अहंकार असेल ना तर संपत्ती काही उपयोगाची नाही. म्हणून सत्तेचा, संपत्तीचा, ज्ञानाचा, रूपाचा कधी अहंकार होऊ देऊ नका, अजिबात नाही. बऱ्याच लोकांना अहंकार झाला. संपत्तीचा किती अहंकार करा, काही येत नाही आपल्याकडे. म्हणून संपत्तीचा अहंकार करू नका, अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नका. कारण माझ्या परमेश्वराला सगळं मान्य आहे महाराज, पण अहंकार मान्य नाही. आणि तुम्ही जर अहंकार रहित त्याच्या जवळ गेलात ना, फक्त तोच आहे की तो तुम्हाला जवळ करेल. नाही तर बाकीचे सगळे देव पहा आणि माझा पांडुरंग पहा, खूप मोठा फरक आहे. काय फरक आहे सांगते जरा ऐका. तुम्ही सगळे बसलेल्यांपैकी मला एकच एक उत्तर द्या की तुमच्यापैकी कोणी कोणी बालाजीच्या दर्शनाला गेले? जरा हात वरती करा बरं. कोण कोण गेले? मी काही वाईट बोलणार नाही तुम्हाला, हात वरती करा. तुम्ही सगळे बालाजीच्या दर्शनाला गेलात. पण खरं सांगू महाराज, तुम्ही बालाजीच्या दर्शनाला गेलात आणि VIP जरी दर्शन घ्यायचं ठरवलं, 50 काय 1 लाख रुपये जरी भरलेत ना, तरी मला सांगा बालाजीच्या चरणावर डोकं ठेवून तुम्हाला दर्शन घेता येतं का? अजिबात नाही. काहीतरी फुटावरून तुम्हाला दर्शन घ्यावं लागतं. म्हणून एक अभिमानाने सांगू, या जगामध्ये एकच देव असा आहे की त्याच्या चरणावर नतमस्तक होऊन दर्शन घेता येतं. त्या देवाचं नाव म्हणजे या विश्वाचा मालक युगे 28 मात्र उभा आहे. तो माझा पांडुरंग भगवान परमात्मा आहे. केवळ आणि केवळ तोच देव आहे की त्याच्या चरणावर आम्ही डोकं ठेवून दर्शन घेऊ शकतो. तोच ते समचरण साजिरे विठेवरी, ते समचरण साजिरे विठेवरी, ते समचरण साजिरे विठेवरी, ते समचरण साजिरे विठेवरी.
वरी. तू भीमातिरी उभा आहेत ना बाबा, आणि म्हणून मात्र त्या ठिकाणी त्याचे समचरण आहे, आणि म्हणून त्याचं दर्शन आपल्यापैकी सगळेजण घेऊ शकतात. आताचे पायी घाला आताचे पायी घाला बोला आताचे पायी त्याचे पायी घाला बोलाने घे जगते बोलाने घे जगते वेळ संपलायत बाबा, जास्त लांबवण्यात काही अर्थ नाही. प्रमाण दिले तर खूप येतील, म्हणून जरा उरकत घेते बरं का, नाही तर 10:30 वाजलेत, माझा वेळ पूर्णपणे संपलाय. पण मला एवढंच सांगायचं आहे की जीवनामध्ये नम्रता असेल तर त्याच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं. जीवनामध्ये कर्म चांगलं करायचंय, तुमचं कल्याण व्हावं असं जर तुम्हाला वाटतंय ना, वाटतंय की नाही? कल्याण व्हावं का वाटोळ व्हावं वाटतंय? हा, सगळ्यांना काय वाटतं? वाटोळ व्हावं नाही का? कल्याण व्हावं सगळ्यांना वाटतं. कल्याण करेल महाराज, तो 100% करेल, पण त्याच्याकरता ऐका ना, तुम्हाला दान धर्म करावं लागेल. कल्याण करेल तो तुमचं, पण त्याच्याकरता नाही साधू होता आलं, नाही संत होता आलं, तर माणूस म्हणून तरी वागा. निदान माणूस म्हणून तरी वागणं आज काळाची गरज आहे महाराज. माणसं म्हणून वागा, जीवनामध्ये सरळ वागा. सरळ सरळ म्हणजे कसं सांगते ऐका. 2 झाडं आहेत बाबा या जगामध्ये, 2 झाडं आहे. एका बाजूला नारळाचं झाड आहे, दुसऱ्या बाजूला वडाचं झाड आहे. तुम्ही नारळासारखं वागायचं की वडासारखं वागायचं ठरवायचं. नारळाचं झाड बांधाला लावा, सरळ वाढतं, त्याला उपटायचा प्रयत्न करा महाराज. जेसीबी लावलं की लगेच उपटून येतंय, पण वडाच्या झाडाला उपटायचा प्रयत्न केला तर लगेच उपटत नाही. कारण वडाचं झाड याच्या मुळ्यात त्याच्या वावरात, त्याच्या मुळ्यात त्याच्या वावरात, त्याच्या वावरात, असं त्या मुळ्या वाढत राहतात. काहींचं जगणं वडासारखं आहे, याचं कुटाळं त्याच्यापाशी, त्याचं कुटाळं त्याच्यापाशी. देव उचलायला आला की लवकर उरकत नाही, शिपा घालून सुद्धा देव नेत नाही. म्हणून नारळासारखं सरळ वागा, म्हणजे देव न्यायला आला की गाठोडं लगेच बांधता येईल, बांधता येईल ना गाठोडं लगेच. नारळासारखं सरळ वागाल तर नारळ म्हणून देवाच्या चरणापाशी जाल महाराज. इतकं सरळ वागा की भगवंताच्या चरणापाशी आम्हाला जागा मिळाली पाहिजे. इतकं सरळ तुम्हाला वागता आलं पाहिजे महाराज. इतकं सरळ वागा म्हणजे परमेश्वर आपलं कल्याण करेल. कर्म चांगलं करायचंय ना महाराज. दान धर्म जीवनामध्ये असू द्या, कर्म चांगलं करायचंय. गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, पंढरपूरची वारी करा. एकादशीला मात्र त्या ठिकाणी वारी असली पाहिजेत महाराज. त्र्यंबकेश्वरची वारी झाली पाहिजे, निवृत्तीनाथांची वारी आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. म्हणून तुम्हा सगळ्यांना निवृत्तीनाथांची विश्वस्त म्हणून सगळ्यांना निमंत्रित करते की सगळ्यांनी पौष वारीला आमच्याकडे वारीला या महाराज. सगळ्यांनी या निवृत्तीनाथांकडे. तुम्ही ज्ञानोबारायाकडे नाही गेलात आणि निवृत्तीनाथांकडे गेलात तरी माझ्या ज्ञानोबारायाला आनंद होईल, कारण ज्ञानोबारायांचे गुरु माझे श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत महाराज. म्हणून या सगळे वारीला आलात तर त्या निमित्ताने आमच्याकडे याल महाराज. एवढं लांब कसले येणं होतंय सारखं सारखं, म्हणून पौष वारीला आपण या. निवृत्तीनाथांना आलात तर फुल नाही फुलाची पाकळी आपण यथाशक्तीने दिलं पाहिजे, कारण सगळ्या देवांचे सगळ्या संतांचे मंदिरं झाले. सध्या फक्त निवृत्तीनाथांचं मंदिर बाकी आहे आणि ते शासनही करू शकतात आणि आम्हीही करू शकतो. पण आम्हाला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये हातभार असावा. त्याचा पाया खोदताना सगळ्यांची फुल नाही फुलाची पाकळी मंदिराकरता लागावीत, एवढीच आमची आपल्या सर्वांना विनंती आहे.
आणि प्रत्येकाने पावती फाडायची आहेत. दानधर्म जीवनामध्ये करायचं आहे आणि देवाकडे मागायचं असेल तर देता आलं पाहिजे. पण ऐका ना, कल्पनेची बाधा होऊ देऊ नका, अहंकाराचा वारा लागू देऊ नका. आणि नामदेव महाराज म्हणतात, बाबा करायचंच असेल ना तर त्या हरीच्या दासांचं, विष्णूच्या दासांचं कल्याण कर, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू नको. हे महाराज अभंग कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. हे देवा, माझ्या हरीच्या दासांना कल्प आयुष्य दे, पण कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. मग मात्र ती संत मंडळी सुखात ठेव, पण अहंकाराचा वारा लागू देऊ नको. आणि अहंकार जर आला नाही ना माझ्या हरीच्या दासांकडे तर त्यांचं कल्याण कर. पण कुणाचं कल्याण कर? सगळ्यांचंच नाही कल्याण. मग कुणाचं कल्याण? ज्यांच्या मुखाला निधान पांडुरंग आहे त्यांचं कल्याण कर. मग तुम्हाला वाटत असेल त्या परमेश्वराने आपलं कल्याण करावं तर एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाचा आजचा हा जागराचा दिवस आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, आपल्या सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. ज्यांच्यामुळे माझं या ठिकाणी येणं झालं, ज्यांचं माझ्यावर विशेष रूपाने प्रेम आहेत. दादा, आमचा काही संबंध फार दिवसाचा नाही, पण 1 वर्षापासून आहे. पण 1 वर्षामध्ये कितीतरी फोन येऊन गेले, ताई तुम्ही बऱ्या आहात का? असा प्रश्न मला कधीच कीर्तन झाल्यावर कोणी विचारला नाही. म्हणून या गावाविषयी मला आपुलकी वाटली. कारण नानींचा फोन दर 8 दिवसांनी मला येत असतो, आमच्या शारदा नानी आणि आमचे गोरे आबा, त्यांचा मला प्रत्येक वेळेला फोन आला की ताई तारीख घेतली बरं, तुम्हाला वेळेत यायचं आहे, काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. असे म्हणणारी माणसं या जगामध्ये खूप कमी आहे. आम्हाला बोलवतात महाराज, संपूर्ण महाराष्ट्र काय महाराष्ट्राच्या बाहेर मी फिरते, रोज चॅनेलवर कीर्तन आहे, रोज आहेत, रोज आहे. पण कधी असं कोणी विचारलं नाही कीर्तन झाल्यानंतर, ताई तुम्ही पोहोचल्या का व्यवस्थित,
ताई तुमची तब्येत बरी आहेत का? कीर्तन द्या नका देऊ, पण निदान विचारलं पाहिजे ना महाराज ओळख झाल्यानंतर. पण एका वर्षामध्ये अनेक फोन करणाऱ्या आमच्या शारदा नानी मी तुमचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्यांच्यामुळे माझा येण्याचा योग आला. आमचे गोरे आबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सगळी कलाकार मंडळी आहेत, सगळे गायनाचार्य, आपली सगळी ही बाळ गोपाळ उभे आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप वेळेपासून टाळ घेऊन उभे आहेत महाराज. माझं म्हणणं एवढंच आहे, सप्ताह कितवा आहे ते मला माहीत नाही तुमच्या गावचा, पण मला असं वाटतं प्रत्येक सप्ताहाला एक वादक एक गायक तरी गावचा तयार झाला पाहिजे. 100% तयार. नाही वादक नाही गायक तर निदान टाळकरी तरी तयार झाले पाहिजे. हे मात्र ही मुलं जशी आहेत, धन्य माता पिता तयाची या, म्हणून ही मुलं फार गोड आहेत, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपण सगळेच गुणीजन या ठिकाणी आहात, प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाही. आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या समवेत आलेले आमचे आकाशजी महाराज, आबा फार गोड आवाज आहे त्यांचा आणि कायमस्वरूपी माझ्यासोबत असतात, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं मृदुंग दोन्हीही फार गोड वाजलेत महाराज, खूप गोड वाटलं. अगदी मनापासून आपण वाजवलं. किती येतंय त्याच्यापेक्षा कीर्तनात किती रंगेल असं वाजवतात, त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आदरणीय आमचे सुग्रीव महाराज तावरे आणि आदरणीय संदीपजी महाराज सपाटे, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते, कारण दोघांनी फार गोड मृदुंग वाजवला. आदरणीय आमचे केशव महाराज शोळुके, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. अगदी गोड पेटीची साथ केली, आपलंही ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी नाविन्यपूर्वक सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक विचार चॅनेल आमचे श्री विष्णू खोजे गावकऱ्यांच्या वतीने आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपल्या चॅनेलचं नावच मला फार आवडलं, सकारात्मक. म्हणजे निगेटिव्ह इथे थिंकिंग नाही आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. कोरोना पॉझिटिव्ह निघाला की वाईट वाटतं, पण विचार निगेटिव्ह असले की वाईट असतं. तसं तुमचा सकारात्मक चॅनेल आहे, म्हणून सगळे सकारात्मकच विचार त्याच्यामध्ये पाठवा, आपल्याला अशी विनंती करते आणि आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. दादा आपणही साऊंड सिस्टीम चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग केली, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. विनेकरी बाबा आपलंही ऋण व्यक्त करते. सोबदार महाराज अगदी तातडीचे आहेत, ते फार धावपळ करतात. एवढ्या वजनात त्यांनी ह्याही वयात इतकं पळावं, त्यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखं आहे. म्हणून दादा आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. महाराजजी आपलंही या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण माझे पतिदेव आमचे सतीजी महाराज जगताप, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. त्यांची फार गोड साथ आहे. आणि आमचे बंधू अमोल भाऊ उकारडे, त्यांचेही मी मनापासून ऋण व्यक्त करते. मागच्या वेळेला वडील आले होते, नानींचं कौतुक केल्यानंतर भाऊ म्हणे त्या नानी मला पाहिजे, म्हणून मी याला घेऊन आले आणि म्हणून त्याचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपण सगळेजण शांततेत बसलात, कीर्तन आपण सगळ्यांनी शांततापूर्वक श्रवण केलं, आपलंही ऋण व्यक्त करते. मला महाराज एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं, कधी कधी मी बरेच गायक पाहते, अगदी छान धोतर घातलेलं असतं, पांढरे शुभ्र कपडे घातलेले असतात, कपडे छान असतात पण गात काहीच नाही. पण तुम्ही इतके छान गात होते महाराज, तिघे चौघजण. मी खरंच आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. अगदी प्रत्येक प्रमाण मापात दिलं आणि वेळेत दिलं, म्हणून मला फार आनंद वाटला की महाराज गायक किती शिकलेला याच्यापेक्षा कीर्तनाला किती पोषक आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणून आपल्या सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. आणि आपल्या सर्वांना जाता जाता एक विनंती करते, ज्यांना 2 हात आहे त्यांनी 2 हात वरती करायचे. हात कुणाकुणाला आहे? वा, स्वेटरमध्ये घातलेले हात काढा बाहेर, चला. उभे असणारे बसलेले सगळ्यांनी हात वरती करायचे. आपल्याला विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन करायचं आहे. सगळ्यांनी आनंदाने भजन करायचं आहे. निवृत्ती राया निवृत्ती राया Thank you.
धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवा शिवे अवतार करून केले कलंक